वडिलांनी वसियत करून सर्व प्रॉपर्टी फक्त एका मुलाच्याच नावावर केली तर काय? आणि मुलगी काही ऑब्जेक्शन घेऊ शकते का? तर चला संपूर्ण माहिती घेऊया. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं, जर वसियत नसेल तर मालमत्ता ही कायद्यानुसार वाटली जाते. आता ह्या पार्टमध्ये बघूया, जर वसियत असेल तर मालमत्तेची वाटप कसा होतो. जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र म्हणजेच विल जर केली असेल, तर त्या व्यक्तीची प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचं वाटप हे फक्त त्या विलनुसारच ग्राह्य धरलं जाईल. ह्यालाच म्हणतात टेस्टामेंटरी सक्सेशन. याच्यात हिंदू सक्सेशन 1956च्या ॲक्टमध्ये कलम 30 मध्ये तरतूद केलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीने किंवा वडिलांनी जर मृत्यूपत्र लिहिलेलं असेल, विल तयार करून ठेवलेली असेल, तर त्या विलनुसारच त्या प्रॉपर्टीचं, त्या मालमत्तेचे पुढे वारसाला पुढे दिले जाणार आहेत. समजा जर मृत्यूपत्रामध्ये लिहिलं असेल, की माझे हे घर फक्त मुलीलाच द्यायचे आहे, तर ते वैध ठरू शकते आणि फक्त ते घर हे फक्त मुलीलाच दिले जाते. पण लक्षात ठेवा, विल ही कायदेशीर असावी, 2 साक्षीदार असावे, त्याच्यासोबतच ती कोणाच्या दबावात न करता केलेली असावी, तरच ती ग्राह्य धरली जाऊ शकते. अन्यथा कोर्टामध्ये त्याला चॅलेंज केले जाऊ शकते. म्हणूनच वसियत नसेल, म्हणजेच जर विल किंवा मृत्यूपत्र केलेलं नसेल, तर प्रॉपर्टी कोणाला भेटणार ही गोष्ट कायदा ठरवतो. आणि जर मृत्यूपत्र, विल, वसियत केलेली असेल, तर ती प्रॉपर्टी कोणाला भेटणार ही गोष्ट त्या व्यक्तीची इच्छा ठरवते. 60 सेकंदात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. बेसिक तुमची गरज याच्यातून भागेल. बाकी तुम्ही यूट्यूबवर, Instagramवर अजून सर्च करू शकताय, किंवा जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकताय. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पार्ट 3 मध्ये आपण जाणून घेऊया, जर जॉईंट फॅमिली असेल तर वसियत कशी होते, पुढं प्रॉपर्टी कोणाला दिली जाते, तसेच 2005 नंतर अजून काही बदल घडले आहेत का या हिंदू ॲक्टमध्ये. सो ह्या सर्व माहिती जाणून घेण्यासाठी शुभौसला Instagramवर बघत असाल ह्या व्हिडिओला तर फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.